नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्समध्ये आपण कार्यमूल्यांकन म्हणजे काय, कार्यमूल्यांकन कोणत्या गोष्टी संदर्भात केलं जातं ते अभ्यासणार आहोत। तर कार्यमूल्यांकन म्हणजे काय, एखाद्या व्यवसाय संस्थेत कर्मचारी काम करत असेल तर त्याच्या कार्याचे किती वेतन किंवा किती मानधन त्यास भेटतं हे आपण कार्यमूल्यांकनामध्ये अभ्यासणार आहोत। तर कार्यमूल्यांकन म्हणजे कोणत्याही व्यापार व्यवसायातील संबंधित कार्याच्या तुलनेत कोणत्याही एका कार्याचे मूल्यांकन करणे म्हणजे कार्यमूल्यांकन होय। समजा उत्पादन एखादा विभाग असेल किंवा व्यापार असेल, एखाद्या व्यक्तीची किती कार्यक्षमता आहे काम करण्याची हे त्यामध्ये तपासले जाते, त्याचे मूल्यांकन केले जाते। मोठमोठ्या उपक्रमात विविध प्रकारची कार्य केली जातात, त्यासाठी निरनिराळे कर्मचारी आणि कामगार नियुक्त केले जातात। त्याच्या कार्याचे मोल निश्चित करणे आणि त्याला अनुरूप असा मोबदला ठरवणे म्हणजे कार्यमूल्यांकन होय। प्रत्येक व्यवसाय संस्थेत हार्डवर्क किंवा मेंटली वर्क नसतं, त्यामुळे हार्डवर्क कर्मचाऱ्याला कमी वेतन आणि जे मेंटली वर्क करत असतात त्यांना जास्त वेतन असं बहुतांशी व्यवसाय संस्थेत दिसते। त्यामुळे ज्या व्यक्तीला जेवढे कार्य आहे त्या व्यक्तींचे मानधन किंवा त्यांचं मूल्यांकन किती आहे हे व्यवसाय संस्थेने अगोदरच निश्चित केलेलं असतं, त्यास कार्यमूल्यांकन असे म्हणतात। त्याची व्याख्या बघूया। फर्स्ट, श्री किम बॉल आणि किम बाल उपक्रमातील प्रत्येक कार्याचे सापेक्ष मूल्य निश्चित करण्यासाठी आणि कार्याची योग्य आधारभूत मजुरी ठरविण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे मूल्यांकन होय। समजा एक सी व्यक्ती एखाद्या व्यवसाय संस्थेत किंवा उद्योगामध्ये काम करत असेल, त्याचे कामाची वेळ, त्याचे श्रम कोणत्या पद्धतीने आहे तसे आपण त्याची मजुरी किंवा वेतन निश्चित केले पाहिजे। तसेच प्राध्यापक जॉन शुबिन काय म्हणतात ते बघूया। मजुरी आणि वेतन यामधील अंतर माहीत करून घेण्यासाठी कोणत्याही व्यवसायामध्ये सामान्य तत्वाच्या आधारे कार्याचे सापेक्ष मूल्य आणि महत्त्व मोजण्याची व्यवस्थित कार्यपद्धती म्हणजे कार्यमूल्यांकन होय। मजुरी थोडक्यात जे हार्डवर्क काम करत असतात त्यांना मजुरी दिली जाते, म्हणजेच एका दिवसाची, 2 दिवसाची, आठवड्याची, त्याला आपण मजुरी म्हणतो। आणि वेतन म्हणजे जो कामगार आहे त्याला शारीरिक नाही पण बौद्धिक काम करावं लागतं, अशा व्यक्तींना आपण वेतन देत असतो। ते मंथ असतं किंवा एखादं पॅकेज ठरवून दिलेलं असतं, त्या गोष्टीवरून बौद्धिक आणि शारीरिक या दोन्ही कामावरून आपलं वेतन हे व्यवसाय संस्था निश्चित करत असते। कार्य समृद्धीकरण, दुसरे हेडिंग बघूया। कार्य समृद्धीकरण म्हणजे कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या आणि कर्तृत्वात वाढ करणे म्हणजे कार्य समृद्धीकरण होय। जसं आपण बदलीमध्ये बघितलं, त्या कर्मचाऱ्याच्या जबाबदारीमध्ये वाढ करायची, पण प्रत्येक वेळेस जबाबदाऱ्यामध्ये वाढ केली असता वेतनात वाढ होऊ शकत नाही। यात प्रामुख्याने अधिक कौशल्य, महत्त्वपूर्ण कार्य, स्वयंप्रेरणा आणि कार्यकृतीचे विश्लेषण याचा अंतर्भाव होतो। जसं आपण बदलीमध्ये बघितलं किंवा बढतीमध्ये बघितलं, आपल्याकडे जबाबदारी दिलेली असते, त्यामुळे जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टीचा अवलंब करत असतो हे पडताळणी किंवा निश्चित करणे गरजेचे असते। त्यामध्ये कोणताही वरिष्ठ अधिकारी आपल्याला सूचना न देता आपण त्या व्यवसाय संस्थेमध्ये काय करत असतो, त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीने बदल करत असतो हे कार्य समृद्धीकरणाच्या द्वारे निश्चित केले जातात। कार्य समृद्धीकरणाच्या पायऱ्या पुढील प्रमाणे: कार्यात किंवा क्रियेतील कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी वाढविणे। समजा पर्यवेक्षकावरून वरिष्ठ अधिकारी किंवा कनिष्ठ अधिकारी या पदावरती त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे, आपोआप त्याची जबाबदारी वाढत असते।
दुसरे कर्मचाऱ्यांच्या कार्याची व्याप्ती, अनुक्रम आणि महत्त्व यात वाढ करणे. आपण त्या व्यक्तीला किंवा त्या कर्मचाऱ्याला त्याच्या जबाबदारी देऊन त्याचं महत्त्वही आपण काय करत असतो, वाढवत असतो. पण कर्मचाऱ्याला स्वतः काम करून आपलं महत्त्व सिद्ध करावं लागतं. 3. कर्मचाऱ्याच्या समूहाला कार्य करण्यासाठी नैसर्गिक घटक उपलब्ध करून देणे. नैसर्गिक घटक म्हणजे कोणकोणते? जे आवश्यक घटक असतील व्यवसाय संस्थेमध्ये, कोणकोणते गोष्टी गरजेच्या असतात असे नैसर्गिक घटक उपलब्ध करून देणे काम करण्यासाठी. 4. कर्मचाऱ्यांनी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांच्यावरील नियंत्रण कमी करून त्यांना कार्य स्वतंत्र देणे. सांगितलं, जर आपण कोणताही अधिकारी आपल्यावर लक्ष देतोय, त्यासाठी आपण काम करतोय, हे न करता आपण आपल्या मनानेच काम केलं तर आपल्याला ती व्यवसाय संस्था आपली बढती करत असते, आपलं कार्य त्यावरती सिद्ध करत असते. त्यामुळे कर्मचाऱ्याने आपल्याला कामच सांगितलं पाहिजे, त्यानंतर आपण काम करतो, हे न करता आपण आपल्या मनानेच अगोदर काम केले पाहिजे. 5. कर्मचाऱ्यांना स्वतःची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्वतःची उद्दिष्टे आणि प्रमाण निश्चित करण्यास परवानगी देणे. जर नुसता वरिष्ठ अधिकारी सांगतोय मग आपण काम करायचं, त्यापेक्षा आपली जबाबदारी व्यवसाय संस्थेने वाटून दिली असता तर आपणच आपली उद्दिष्टे, आपली कामे निश्चित करून घेतली पाहिजे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याने किंवा त्या व्यवसाय संस्थेने त्या कर्मचाऱ्याला जबाबदारी दिली पाहिजे, जेणेकरून तो आपली जबाबदारी पूर्णत्वाकडे नेऊ शकतो. त्यानंतर कामातील बदल. कर्मचाऱ्यांना उपक्रमातील विविध विभागातील कार्य याविषयी ज्ञान, माहिती प्राप्त व्हावी या उद्देशाने या पद्धतीत कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन एका विभागातून दुसऱ्या विभागात किंवा एका यंत्रावरून दुसऱ्या यंत्रावर कार्य करण्यासाठी पाठवित असतात. समजा उत्पादन विभागातून विक्री विभागाकडे, मग उत्पादन विभागामध्ये काय होतं, कच्चा माल आणणे, यंत्रसामुग्री आणणे, त्या मालाची व्यवस्थित नोंद करणे, हे उत्पादन विभागामध्ये केलं जातं. तसं उत्पादन विभागातून जर विक्री विभागात जर बदली झाली असेल तर विक्री विभागात काय करावं लागेल आपल्याला, जाहिरात. आपला व्यवसाय संस्थेचा व्यापार कोणत्या दृष्टीने विस्तार होईल, वाढ होईल, या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे, त्या विक्री विभागामध्ये आपलं लक्ष दिलं पाहिजे. यामुळे आपण कोणत्याही विभागामध्ये आपली बदली झाली असेल किंवा बढती झाली असेल तर त्या विभागाची पूर्ण जबाबदारी स्वीकारून योग्य रीतीने काम केलं पाहिजे. कामातील बदल, त्यामधील फायदे आहेत. कामगारामध्ये विविध प्रकारचे ज्ञान व कौशल्य विकसित होते. जर प्रत्येक वेळेस जर आपण बदली केली तर तो कर्मचारी योग्य पद्धतीने काम करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीची बदलीच केली पाहिजे असं काही नाही. जो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याचे कौशल्य विकसित करून घेणे हे व्यवसाय संस्थेची जबाबदारी असते. 2. कमी खर्चाची पद्धत. समजा व्यवसाय संस्थेत सारखं उत्पादन विभागाचा खर्च असेल, विक्री विभागाचा खर्च असेल, इत्यादी खर्च न करता कमी खर्चामध्ये कोणकोणत्या गोष्टी होतील हे त्या व्यवसाय संस्थेने पडताळून घेणे गरजेचे असते. कार्यात अडथळा येत नाही. जर कर्मचाऱ्यांना तांत्रिक ज्ञान किंवा कौशल्य विकसित करून दिले तर कोणत्याही कार्यात किंवा कामात अडथळा येत नाही. त्याचे दोष आहेत. कर्मचाऱ्यांना कंटाळा येतो. सातत्याने त्यांची जर बदली केली तर कर्मचाऱ्यांना कंटाळा येत असतो किंवा एकाच कामावरती तो कर्मचारी असेल तिथे देखील त्याला त्या कामाचा कंटाळा येतो. त्यामुळे त्याची बदली करणे ही देखील गरजेचे असते. प्रतिसाद मिळत नाही. समजा एखाद्या कर्मचाऱ्याची वारंवार आपण बदली करत गेलो तर तो कामाचा प्रतिसाद देत नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला तांत्रिक ज्ञान विकसित करून देणे ही त्या व्यवसाय संस्थेची जबाबदारी असते. आणि लास्ट, कार्यात विशेषीकरण राहत नाही. समजा एखादे कार्य केले तर तो कर्मचारी योग्य पद्धतीने ते निभावत नाही. त्यामुळे त्या व्यवसाय संस्थेचे नुकसान होत असते.
थँक्यू. तिसऱ्या चॅप्टर्समध्ये आपण प्रशिक्षण म्हणजे काय, बढती म्हणजे काय, कार्यमूल्यांकन म्हणजे काय, कार्यसमृद्धीकरण म्हणजे काय व कामातील बदल इत्यादी गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत.